मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले का? तर काही महिलांच्या खात्यात 4,500 तर काही महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झालेत. आज आळत गावात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन शिवसेना शिंदे यांचे कार्यकर्ते व लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घरोघरी जाऊन महिला वर्ग यांना विचारले की तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तर महिलांनी सांगितले की माझ्या खात्यात पैसे जमा झाले व आनंद व्यक्त केला. त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. त्या लवकरच सोडवण्यात येणार असेही यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी PR माळी, भावना माळी, विजेता पाटील, भारती महाजन, PD महाजन आदी कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार होते, तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का? हो झाले. किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले? आता या महिन्याला 1,500, मागच्या महिन्याला 2 महिन्याचे 3,000. हे जे पैसे तुमच्या खात्यावरती पडायले म्हणजे जमा झालेले आहेत, तर याचा उपयोग आपण कशा प्रकारे घेणार आहात? संसारासाठीच. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्फत जी योजना सुरू आहे लाडकी बहीण योजना, आज पैसे हे खात्यावरती जमा होणार होते, तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेत का? हो झाले. आज किती पैसे तुमच्या आता खात्यात? 1,500 पडले आणि मागच्या महिन्याला पडले 3,000. बस. चोपडा तालुक्याचे जे आमदार आहेत लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? चांगलं आहे त्यांचं कार्य वगैरे, चांगलं वाटतं आम्हाला. काही म्हणजे जी योजना यांनी राबवली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याच्यामुळे भरपूर महिलांना त्याचा फायदा होतो आहे. कारण काही महिला बेरोजगार आहेत, तर त्यांना मदत पण होते त्या पैशांकडून. उपयोग आपण कशा प्रकारे घेणार आहे त्या आता काय पैशांचा? कोणी संसारासाठीच करेल, दुसरं काही नाही. घरामध्ये रोजच्या खर्चासाठी किंवा कोणी बाजार वगैरे करण्यासाठी, कोणी किराणा करण्यासाठी. राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, तसेच या तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे, त्या लाडकी बहीण योजनेचा मी तालुका अध्यक्ष आहे. मी आज एकच सांगतो की जेव्हा आम्ही प्रत्येक गावामध्ये लताताई सोनवणे आणि चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या आदेशाने प्रत्येक गावामध्ये जातो आहे आणि प्रत्येक महिलांना आम्ही भेटतो आहे आणि त्यांना विचारतो आहे की आपण या पैशांचं काय करणार आहेत, किंवा ज्या महिलांना पैसे पडलेले नाही, त्यांच्या काही अडचणी असतील त्या आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन ते विचारून त्यांच्या समस्या सोडण्याचं काम करतो आहे. तर जो महिलांमध्ये जो आनंद आहे, तर महिला जे 4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले, तो आनंद एवढा मोठा आहे की ते कधीही विसरणार नाहीत. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की आपण तुम्हाला आमदारांविषयी काय वाटतं, मुख्यमंत्र्यांविषयी काय वाटतं, तेव्हा अक्षरशः त्या महिला एवढ्या आनंदाने सांगतात की ही योजना जी आहे ती एक चांगली योजना राबवलेली आहे आणि त्यामुळे सर्व महिलांना त्याचा फायदा होणार आहे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये, कारण परवाची जी गोष्ट आहे की मी जेव्हा एक पेशंट घेऊन गेलो चोपड्याला दवाखान्यात, त्यांना रिपोर्ट करायचे होते, त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्याच वेळेस त्या महिलेच्या खात्यामध्ये 3,000 रुपये अगोदर पडलेले होते. तिने लगेच 2,000 रुपये तिथून काढले आणि तिथं ते रिपोर्ट वगैरे केले आणि मुलाला दवाखान्यात ॲडमिट केलं. म्हणजे एवढं काम जर चांगलं काम होत असेल तर 100% महिला हे लताताई सोनवणे आणि चंद्रकांत अण्णा सोनवणे यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.